नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 117. भाग 117. निसर्गदत्त महाराज म्हणतात सकाळी आलेली जाग, सकाळी आलेली जाग आपले शुद्ध असणेपणच आहे. आपले शुद्ध असणेपणच आहे. झोपेतही तेच आपले शुद्ध असणेपण जसेच्या तसेच असते. पण जाग येताच मात्र अमुक तमुक अशी वृत्ती पकडल्या जाते आणि योग्यता असेल तरच हे सर्व तुम्हाला ऐकायला आवडेल. नाहीतर कित्येकांना उपजतच ऐकण्याची आवड असते आणि कित्येकांची आवड नंतर विकसित होते. तर सकाळी जाग आल्यावर जोपर्यंत अमुक तमुक अशी वृत्ती आली नाही तोपर्यंत तुम्ही शुद्ध ब्रह्म आहात. अशी वृत्ती आल्यावर, पण अमुक तमुक अशी वृत्ती आल्यावर वस्त्र सावरले जाते किंवा न सावरले जाते. म्हणजेच मी स्त्री किंवा मी पुरुष हा भेद आपोआप प्रकट झालाच समजा. जाग आल्यावर ही अशी वृत्ती येते आणि देहरूप हे पकडल्या जाते. पण पुढे त्या संस्काराप्रमाणे आपल्याला वागणे भाग पडते. याला जे कृष्णमूर्ती कंडिशनिंग असे म्हणतात. अशा प्रकारे आपण असल्याचे ज्ञान सकाळी चेतन होते. ते ज्ञान आहे पण आकाररहित आहे. ते ज्ञानच आहे पण आकाररहित आहे आणि तुम्ही तेच आहात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुम्ही शरीराची निगा राखा, त्याची उपेक्षा करू नका. पण शरीर हे शरीराच्याच ठिकाणी आहे, त्याला माझे म्हणू नका. मी पडून आहे, मी बसून आहे याचे ज्ञान देहाला नाही. मी पडून आहे की मी बसून आहे याचे ज्ञान देहाला आहे की ज्ञानाला आहे हे तपासा. तुम्ही असल्याचे ज्ञान जर तुला नाही तर देवाला किंवा ईश्वराला कवडीचीही किंमत नाही. तुम्ही असल्याचे ज्ञान जर तुम्हाला नाही तर देवाला किंवा ईश्वराला कवडीचीही किंमत नाही. असे मोठे क्रांतिकारक विधान श्री निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणीत आहे. जपणे म्हणजे सांभाळणे आणि जपणे म्हणजे सांभाळून ठेवणे. काय सांभाळून ठेवणे? तर गुरुवचनाला ऐकल्याप्रमाणे मी शुद्ध असणेपणच आहो हेच जपून आणि सांभाळून ठेवणे. काहीच करता आले नाही तर निदान सकाळी जाग आल्याबरोबर त्या जागेला मनापासून हात जोडा. तसेच रात्री झोपण्यापूर्वी त्याच जागेपणाला हात जोडून शरण जा आणि नंतर सुखाने झोपी जा. आणि हेही नाही जमले तर, हे इतके साधेही नाही जमले तर फक्त हे इथे जे काही तुम्ही नेहमी ऐकता तेच लक्षात ठेवायचा प्रयत्न करा.
त्याचीच आठवण ठेवा, त्याचाच जप करा, मग एवढेच पुरेसे आहे. आता तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. आणि कधीतरी ते जपून ठेवलेले तुमच्या कामात येईल हे मात्र निश्चित. तुम्हाला तुम्ही असल्याचा जो अनुभव येतो त्याला खरंच काहीही कारण नाही. ते अवांछित आहे. खरं सांगा, तुम्ही असल्याचा जो अनुभव येतो त्याला खरंच काही कारण आहे का हो? तसेच मरणाला पण काही कारण लागत नाही. म्हणून देहाचा पण काही भरोसा नाही. त्यामुळे आता एकच करा, आपण शुद्ध असणेपणाने आहो. हे ज्ञान फुकट घालवू नका. आई बापांनी ठेवलेल्या नावाला आपण जन्मभर ओळाशी बाळगून असतो. वास्तविक नावाचा आणि आपला काडी मात्र संबंध नाही. काय संबंध आहे? काहीच नाही. नावाचा जाणता हा नावाच्या रूपाचा आहे का हो? नावाचा जाणता हा नावाच्या रूपाचा आहे का हो? ज्याला ब्रह्मविद्या किंवा परमतत्व म्हणतात, गुरु म्हणतात, तो कोण? याचे उत्तर एकच. ज्याच्यामुळे तुम्हाला सकाळी जाग येते ते तोच आहे. जाग येण्यापूर्वी तुम्ही स्त्री पुरुष नसता. आणि जर जागच आली नसती तर स्त्री किंवा पुरुष याची साधी आठवण पण आली नसती. काही लोक म्हणतात, निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, काही लोक म्हणतात की सर्व शून्य आहे. काही लोक म्हणतात पण सर्व शून्य आहे. पण सर्व शून्य आहे हे ज्याला कळते ते शून्य आहे काय? हे शोधा. निसर्गदत्त महाराज म्हणतात, ध्यान करणे म्हणजे ध्यानाला बसणे हेच विसरणे होय. निसर्गदत्त महाराज म्हणतात, ध्यान करणे म्हणजे खुद्द ध्यानालाच विसरणे होय. जे कळते ते आपण नाही. आपण त्याच्या आधीचे, आपण आधी मग इतर हे सर्व. हे ज्याला कळले त्याला आता अधिक ध्यानाला बसण्याची काही जरुरी नाही. आपण आधी मग इतर सर्व हे ज्याला कळले त्याला आता अधिक ध्यान करण्याची जरुरी नाही. आपण शुद्ध असणेपणानेच आहो. हे ज्ञान तुमच्याजवळ अवांछितरित्या उपजतच आपोआप एखाद्या तणासारखे आलेले आहे. तो शुभ संकेत आहे. त्यालाच चिटकून राहा. आणि जे तुम्ही काहीही वाचले असो, काहीही लिहिले असो, काहीही ऐकले असो, ते सर्वच्या सर्व ताबडतोब इथे विसरून जा, असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. ते अजून एका ठिकाणी म्हणतात की संभोगातून समाधीकडे ही एक अतिशय भंपक कल्पना आहे. अज्ञानी लोकांचा ज्यांच्या भोवती जास्त गराडा किंवा जास्तीत जास्त गराडा असतो तो मोठा आचार्य, तो मोठा भगवान, असे चुकीचे समीकरण जनमानसात रूढ झाले आहे. आमच्या या माडीच्या खालच्या रस्त्यावरून रोज
लाखो लोक जातात येतात, पण माझ्या समोर फक्त निवडक असे 20-25 जिज्ञासू लोकच काय ते असतात, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. सत्य ज्ञानाची गिरायके कमीच आहेत. सत्य ज्ञानाची गिरायके हे नेहमी कमीच असतात. तडजोड करून गोड गोड बोलणाऱ्या, चमत्कार दाखवणाऱ्या बाबांकडे जास्त लोक जातात आणि शेवटी मात्र हात हलवत परत येतात किंवा एका गुरुकडून दुसऱ्या गुरुकडे भटकत राहतात आणि पूर्वीच्या गुरुला नावे ठेवत राहतात की तिथे मला काहीच भेटलं नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो म्हणून. खरं आहे, श्री गोंदवलेकर महाराज पण म्हणत, केशर कस्तुरीचे गिरायके हे कमीच असतात आणि हिंग जिरे मीठ मोहरी याचीच गिरायके मात्र जास्त असतात. असो, म्हणून सर्वात उच्च कोटीची सिद्धी म्हणजे विवेक सिद्धी. म्हणून सर्वात उच्च कोटीची सिद्धी म्हणजे विवेक सिद्धी. गुरुवचनाने जोपर्यंत आपण जागे होत नाही, गुरुवचनाने जोपर्यंत आपण जागे होत नाही तोपर्यंत तुमचे मृत्यूचे भय जाणार नाही. तुम्ही मरत नाही, फक्त तुमचा देहभाव विसरला जातो, हे पक्के लक्षात ठेवा. तुम्ही मरत नाही, फक्त तुमचा देहभाव विसरला जातो, हे पक्के लक्ष ठेवा. आपल्या शुद्ध असणेपणातच राहा, म्हणजे हे तुम्हाला रहस्य कळेल. आपल्या शुद्ध असणेपणातच राहा, म्हणजे हे तुम्हाला रहस्य कळेल. आणि म्हणजेच बगर आयुष्यही कसे जगता येते याचा समज येईल. म्हणजेच बगर आयुष्यानेही तुम्ही जगाल. देव आहे म्हणा किंवा नाही म्हणा, जे काही आहे ते आहेच. निसर्गदत्त महाराज म्हणतात, देव आहे म्हणा किंवा नाही म्हणा, काही फरक पडत नाही, जे काही आहे ते आहेच. गाढ झोपेत जो स्वतःला विसरला होता त्याला सकाळी जागा कुणी केला? गाढ झोपेत जो स्वतःला विसरला होता त्याला सकाळी जागा कुणी केला? तुम्हाला तुम्ही कळता म्हणजे नक्की काय याचेच सखोल चिंतन करा. तुम्हाला तुम्ही कळता म्हणजे नक्की काय होते त्याचेच चिंतन करा. ज्याला येथे म्हणजे आमच्या समोर आम्ही जो बोलत आहोत ते, ज्याला येथे जे सांगण्यात येते व हे ऐकण्याची ज्याला मनापासून उत्सुकता आहे आणि हे सांगितलेले ऐकण्याची ज्याला मनापासून उत्सुकता आहे तोच दुरुस्त होणार, तोच सुधारणार. काही करण्यापूर्वी, म्हणूनच काही करण्यापूर्वी हे कळणे ज्यामुळे शक्य होते तेवढेच लक्षात ठेवा, त्याचाच शोध घ्या आणि तेच आपण खात्रीपूर्वक आहो असे जाणा. आणि ज्यामुळे हे कळणे शक्य होते याचीच सार्वजनिक नावे अनेक आहेत. कोणी ब्रह्म म्हणतात, कोणी ईश्वर म्हणतात, कोणी परमात्मा म्हणतात, कोणी आत्मा म्हणतात, इत्यादी इत्यादी. म्हणून जाणू न जाता जे जाणवते त्याच्याशी जवळीक करा. जाणू न जाता जे जाणवते त्यालाच चिटकून राहा. बालपणापासून झालेल्या संस्काराशिवाय मनाला आणखी दुसरे काही कळते का याचा विचार करा. अर्थात कळत नाही. म्हणून प्रपंच किंवा परमार्थाचा ब्र न काढताच, म्हणजे तो विषय अजिबात न काढता, प्रपंच किंवा परमार्थाचा ब्र न काढताच
जे आपोआपचेच आहे तेच आपोआपचे तुम्ही आहात. या अशा ज्ञानाला रंग नाही, रूप नाही, आकार नाही. म्हणून ध्यान करू नका. म्हणून ध्यान करू नका. ध्यान व्हा. ध्यान करू नका. ध्यान व्हा. गुरूंनी सल्ला दिला, तू शुद्ध ब्रह्म आहेस, तर याला चिटकून राहा. हेच ब्रह्मबीज आहे. जसे जसे तुम्ही स्वतःला माणूस समजता, आता तुम्ही तसे स्वतःला ब्रह्म म्हणायला लागा. तसे तुम्ही आता स्वतःला ब्रह्म म्हणायला लागा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की उपाय सोडून दिला की तुम्हाला मग कधीही अपायाचे भय राहणार नाही. उपायच जर तुम्ही सोडून दिला तर अपायाचे भय राहणार नाही. म्हणून फक्त असा उपाय करायला गेला तर तिथे मन आलेच समजा. उपाय करायला गेला तर तिथे मन आलेच समजा. मग मन हाच मोठा अपाय, हाच मोठा अडथळा तुमच्या डोळ्यासमोर येईल. दिसण्यामध्ये दिसलेला जो अनुभव आहे, दिसण्यामध्ये दिसलेला जो अनुभव आहे ती माया. पण ज्यामुळे हा अनुभव आहे हे कळले ते मात्र नित्य आपले शुद्ध असणे पण होय. पण ज्यामुळे हा अनुभव आहे हे कळले ते मात्र आपले शुद्ध असणे पण होय. ते नित्य प्राप्त आहे, विनाकारण आहे, अवांछनीय आहे. ही उमज आल्यावर कोणाच्या सल्ल्याची काहीही गरज राहत नाही. कुणाच्याही सल्ल्याची काहीही गरज राहत नाही. काही वाचायची गरज राहत नाही. काही ऐकायची गरज राहत नाही. देहाचे रूप म्हणजेच आपण हे मानणे केवळ अज्ञान आहे. पण देहाच्या ओळखीशिवाय जी आपली ओळख आहे तीच आपली खरी ओळख होय. देहाच्या ओळखीशिवाय जी आपली ओळख आहे तीच आपली खरी ओळख आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, कोणतीही गोष्ट सवयीने साध्य होते. सर्व प्राणीमात्रांचे देहाच्याच ठिकाणी आहेत आणि ते आपापल्या स्वभाव धर्मानेच वागतात. आपला स्वभाव धर्म पाळतात. हे ज्यामुळे कळणे शक्य होते. म्हणजे काय की सर्व प्राणीमात्रांचे देह हे देहाच्याच ठिकाणी आहेत व ते आपापल्या स्वभाव धर्माने वागतात. आपला स्वभाव धर्मच पाळतात. हे ज्यामुळे कळणे शक्य होते तेच आपले शुद्ध असणे पण आहे. या बोधातच रहा. हेच खरे ध्यान होय. हे सर्व सवयीने निश्चित अंगवळणी पडेल. एकदम होणारच नाही. पण एक दिवस नक्की होईल. नंतरच आपण असल्याचे ज्ञान आपोआप कसे वहिवाटते ते तुम्ही फक्त आता पाहत राहा. बुद्धीला चळवळ मध्ये करू देऊ नका. नुसते बघा. मग देहधर्माचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. कोणत्याही ठिकाणी आपणच असण्याची शुद्ध असणेपणा हा परिपूर्ण व नित्य प्राप्त व समान आहे. कुठल्याही प्राणीमात्राच्या ठिकाणी आपणच असण्याचा शुद्ध असणेपणा हा जो आहे हा सदैव परिपूर्ण, कुठेही कमी जास्त असा नाही व नित्य प्राप्त आणि समान आहे. हे सर्व न कळल्यामुळेच तुम्हाला मरणाची भीती वाटते. जन्म झाला, अजून जन्म होणार,
या कल्पनेने व्यर्थ क्लेश आपण व्यर्थच भोगतो. म्हणून देहाच्या ओळखीने होणारा व्यवहार कितीही पूर्ण वाटला तरी कितीही पूर्ण वाटला तरी तो सर्व बाजूंनी अपूर्णच आहे, कुरतडलेला आहे. मग आता फक्त आपले एकच काम, देहाचे दुश्मन न होता, देहाला शत्रू न समजता, देहाची उपेक्षा न करता, त्याला अध्यात्म मार्गाची महाखोड आहे असे न समजता त्याचे रक्षण करणे म्हणजेच काय? वाईट सवयी न लावणे, शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवणे, आहार विहार पाळणे एवढेच एक आपले काम उरते. म्हणूनच जे कृष्णमूर्ती म्हणत, एखाद्या जातिवंत घोड्याची आपण खरारा वगैरे वगैरे करून जशी त्याची योग्य निगा राखतो तशी आपल्या देहाची योग्य निगा राखा. म्हणून देहात असून देहासारखे नसणे म्हणजे मोकळे मोकळे आणि निवांत होणे होय. हे वर्म ज्याला कळाले तो स्वस्वरूपच झाला. देह तर जाणारच आहे, मग त्याच्या नादी लागून आपली पूर्णता का गमवावी? देह तर जाणारच आहे, मग त्याच्या नादी लागून आपली पूर्णता का गमवावी? रेसमध्ये लंगड्या घोड्यावर सर्व संपत्ती का लावावी? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जाणत्याला जाणता येणार नाही. जे जाणवते ते जाणा व ते आपण नव्हे हा त्यावर शिक्का मारा. जे जाणवते ते जाणा व ते आपण नव्हे हा त्यावर शिक्का मारा. जे विसरले जाते ते आपण नव्हे हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. जे विसरल्या जाते किंवा जे आठवल्या जाते ते आपण नव्हे हे पक्के लक्षात ठेवा. तुम्ही म्हणता जुने किल्ले, जुने जग आपल्या पूर्वीचे आहे, पण तसे अजिबात नाही. हे तुमच्या जाणीवेच्या पूर्वीचे नाही. तुमचे शुद्ध असणे पण सदैव त्या अगोदरचेच आहे, त्या आधीचेच आहे. जसे कागदाशिवाय त्या कागदाचा मजकूर अगोदर कोणीच लिहू शकत नाही, त्याप्रमाणे हे समजा. अगोदर कागद हाती घ्यावा लागतो, मगच त्यावर लिखाणकाम करता येते. इथे अगोदर म्हणजे खूप अगोदर अशी कालसंकल्पना जी भूतकाळाला जन्म देते, जी भूतकाळ दर्शविते, तसे इथे अजिबात नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सद्गुरूला नमन म्हणजे खरे म्हणजे आपणच शुद्धपणाने असणेपणानेच आहोत, यालाच नमन करणे होय. जीवनात मोठ्यात मोठा लाभ आपणाला आपण ओळखणे हाच आहे. मानवी जीवनात सगळ्यात मोठा लाभ कोणता असेल तर आपणाला ओळखणे हाच होय. धर्म म्हणजे प्रत्येक जातीच्या, प्रत्येक भूगोलातील, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणच्या, वेगवेगळ्या जातीच्या लोकसमूहांच्या, त्यांच्या कल्पना, त्यांच्या भावभावना वगैरे वगैरे. पण ह्या सर्वांच्या अगोदर आपण असल्याची आठवण आहे. हे मात्र सर्व मार्तंड विसरलेले आहेत. प्रत्येक जातीच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकसमूहाच्या कल्पना, भावभावना वगैरे वगैरे जे काही आहेत ते धर्म. पण ह्या सर्वांच्या अगोदर आपण असण्याची आठवण आहे. हे मात्र सर्व धर्ममार्तंड विसरलेले आहेत.
ज्याने असे आपण अगोदरचे असे आपल्याला ओळखले त्याला मात्र धर्म अधर्म बरे वाईट पाप पुण्य काहीही नाही. तो हे सर्व माहीत असूनही आता मात्र काहीच बोलत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही असल्याची आठवण तुमच्यावर कुणीही लादलेली नाही. कोणताही शास्त्र ग्रंथ वाचून तुम्ही ती मिळवलेली पण नाही. म्हणून आमच्या परमार्थात म्हणजे निसर्गदत्त महाराज म्हणतात, म्हणून आमच्या परमार्थात काहीच मिळवायचे नाही. नाही वैकुंठ, नाही कैलास, नाही मोक्ष, नाही परमगती, काहीही मिळवायचे नाही आणि काहीही गमवायचे नाही. फक्त आणि फक्त जे काही आहे ते जसेच्या तसे जाणायचे आहे. फक्त आणि फक्त जे काही आहे ते जसेच्या तसे जाणायचे आहे. यात एक महत्वाचा घटक हा आहे की तुम्हाला जे जे कळत जाईल ते तुम्ही मात्र बाहेर फेकत राहा आणि आतून रिकामे होत राहा. फक्त उगे राहून हा सर्व खेळ पाहत राहा. खरे म्हणजे आपण असण्याची जाणीवही तुम्ही नाही. आपण असल्याची जाणीव मी नव्हे असे जे कोणी म्हणते तेच तुम्ही असले पाहिजे. खरे म्हणजे आपण असल्याची जाणीव ही तुम्ही नाही. आपण असल्याची जाणीव मी नव्हे असे जे कोणी म्हणते तेच तुम्ही असले पाहिजे. फक्त हे एवढेच जाणायचे आहे. फक्त हे एवढेच करायचे आहे. अचानक मी आहे अशी कल्पना आली आणि त्या पाठोपाठ जग उदय पावले. जसे एखादा राजा 5च मिनिटे झोपतो पण स्वप्नात मात्र भिकारी म्हणून 100-125 वर्ष जगतो. पण जागा झाला की तो राजाच असतो, भिकारी नसतो. तुम्हाला तुम्ही असल्याचे जाणवले हा जणू एक एकाएकी झालेला अपघात आहे. तुम्हाला असल्याचे जाणवले हा जणू एक एकाएकी झालेला अपघात आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, सद्गुरूंनी जेवढा तुमचा आनंद तुम्हाला उघडा करून दाखवला, सद्गुरूंनी जेवढा तुमचाच आनंद तुम्हाला उघडा करून दाखवला इतका आजपर्यंत कुणीच तुम्हाला दाखवलेला नाही. हा असा आनंद जर अंतकाळी टिकला तर तुम्ही आयुष्यभर उपभोगलेल्या आनंदाच्या अनंतपट असा तो राहील. हा आनंद जर अंतकाळी टिकला तर तुम्ही आयुष्यभर उपभोगलेल्या आनंदाच्या अनंतपट असा तो राहील. म्हणून एकच करा, चिंतन आपलेच करा. त्याला पाहिजे तर काहीही नावे द्या. ब्रह्म म्हणा, गुरु म्हणा, ईश्वर म्हणा, काहीही म्हणा. जगातील लाखो जीव वस्तुतः स्वतःवरच प्रेम करतात. प्रत्येकाचे आपल्या असणेपणावरच प्रेम असते. पण कोटी पैकी एखादाच हे जाणतो आणि या प्रेमामुळेच आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. या आत्मप्रेमामुळेच आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. नमस्कार.
काय झालं सांगा.